अजितदादांचा अपघात नव्हता, तो घातपात होता सिद्ध झालं, कारण विमानाचा पायलट जिवंत सापडला. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांचा अंदाज खरा ठरला. 28 जानेवारीला अचानक बारामतीत एक विमान अपघात घडला, ज्यात दादांचा दुर्दैवी अंत झाला. ही बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण तब्बल 3 महिने उलटल्यानंतर या घटनेबाबत एक असा खुलासा झालाय, एक अशी व्यक्ती समोर आली की ज्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. विमानाचा पायलट जिवंत सापडलाय, तोही कॅलिफोर्निया, अमेरिका इथे. विमानातले सगळेजण दुर्दैवाने गेले, पण पायलट वाचला. पहा, या प्रकरणातील असा खुलासा झालाय, एक असा मास्टर माइंड या प्रकरणाचा समोर आलाय की ज्याचं नाव ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. रोहित पवार आणि अमोल मिटकरी जे ओरडून सांगत होते ते आता खरं ठरतंय, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली. या अपघाताला 3 महिन्याचा कालावधी झालाय. त्यात 4 ते 5 दिवसापूर्वी सरकारी अहवाल देखील एक आला होता. या अहवालात विमान अपघाताच्या अशा 5 गोष्टी उघड झाल्या होत्या की त्या पाहून महाराष्ट्राच्या जनतेला आणखीनच शंका वाटू लागली होती. पण अचानक या विमानाच्या पायलट बाबत एक अशी बातमी समोर आली की ज्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. अपघात झाला त्यानंतर 2 दिवसांनीच या विमानात 6 प्रवासी बसले होते असं सांगण्यात आलं होतं, पण मृतदेह 5च सापडले होते. मग तो 6वा प्रवासी कोण होता? सुरुवातीला सांगण्यात आलं की चुकून 6 प्रवासी असं दाखवण्यात आलं, पण नंतर 5च आहे असं स्पष्ट सांगण्यात आलं. पण जर 5च प्रवासी होते तर मग पायलट कसा जिवंत आहे, हा प्रश्न आता निर्माण होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून या प्रकरणाला वळण मिळालं, तो म्हणजे या अपघाताचा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये 5 गोष्टी पूर्णतः बदलल्या आहे. म्हणजे अपघाताची जागा, अपघाताची वेळ सगळंच बदललंय. विमानाचा अपघात तिथे झालाच नाही असा धक्कादायक दावा या सरकारी रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. रिपोर्टने खळबळ उडवलीच होती, पण तेवढ्यात पायलटची बातमी आली. पायलट जिवंत आहे असं समोर आलं, त्याने सगळं चित्र स्पष्ट झालं. मग खरंच तो 6वा प्रवासी वैमानिक होता का? तो पायलट काय बोलला, काय बातमी समोर आली, पायलटने कोणत्या मास्टर माइंडचं नाव समोर घेतलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादांच्या विमान अपघाताच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली. विमानाचा पायलट जिवंत. होय, आता हे खरं सत्य आहे का? आणि जर सत्य आहे तर मग तो कुठे आहे? आणि जर तो वाचला तर मग याचा मास्टर माइंड कोण? हे समजून घेण्यासाठी आपल्याला 28 जानेवारीच्या त्या सकाळी 8:45 वेळेत जावं लागेल, ज्यावेळेस हा अपघात झाला होता. तुम्हाला आठवत असेल, बारामतीत 8:45 लेअरजेट 45 हे अत्याधुनिक विमान धावपट्टीवर येताना दिसत होतं. कुणालाच कल्पना नव्हती की हे उड्डाण महाराष्ट्राच्या राजकारणातील दिशा बदलणारं ठरेल. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटांच नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला. बारामतीच्या आकाशात विमान गिरट्या घेऊ लागलं. अचानक एक स्फोट त्यात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. आता इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पण इथूनच खरा गेम बदलायला सुरुवात झाली होती. अपघात झाल्यानंतर पहिल्या 2 तासातच शंका यायला सुरुवात झाली होती, कारण की प्रशासनाकडून जे सांगण्यात आलं ते खूप वेगळं होतं आणि तब्बल 3 महिन्यानंतर जी बातमी समोर आली ती अत्यंत वेगळी होती. पण त्यावेळेस कोणाला काही माहिती नव्हतं काय खरं आहे. अपघात झाल्या सुरुवातीला सांगण्यात आलं की खराब हवामान आणि दृश्यमानता कमी असल्यामुळे हे घडलं. पण शेवटच्या 10 सेकंदात पायलटने असा काही गेम केला की ज्याची माहिती आज उघड झाली आहे. पायलटचा गेम आणि विमानाचा खेळ खल्लास, अशा प्रकारची माहिती आज समोर आली आहे. मग काय सत्य आहे हे सत्य उघड करण्याकरता रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. वेळोवेळी सरकारला त्यांनी विनंती केली, पण त्यांनी असा आज एक दावा केला, एक अशी माहिती उघड केली की जी आजपर्यंत समोर आली नव्हती. त्यांनी सांगितलं की विमानतळाच्या आसपास काही लोक रेकी करताना दिसले. काही अज्ञात व्यक्ती विमानात 2 दिवसाआधीपासूनच विमानतळामध्ये गिरट्या घालत होती. काही जण तिथे आधी प्लॅन करून बसले होते, जणू काही त्यांना माहिती होतं की आज काहीतरी मोठं घडणार आहे. पण जेव्हा सत्तेच्या नशेत किंवा यंत्रणेवर दबाव असणारा कुणीही रोहित पवारांच्या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र आता जेव्हा एका मोठ्या कंपनीच्या मालकाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप समोर आली, तेव्हा या गोष्टींचे धागेदोरे आता विशिष्ट दिशेने जुळू लागले आहेत. शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय झालं की ज्यामुळे पायलट वाचलाय, तो कॅलिफोर्नियात जाऊन बसलाय. मग तिथे त्याला कुणी जायला लावलं, त्याला कुणी आदेश दिला? खरंच हा दावा खरा आहे का? विमानाने विनाकारण आपली उंची का कमी केली? जर विमानामध्ये बिघाड होता तर पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला नाही? त्याला जर विमान पाडायचेच होते
तर मग त्याने शेवटच्या क्षणी कुणी उडी मारली, प्रत्यक्षदर्शींनी जे पाहिलं होतं त्यात ते रिपोर्टमध्ये दडवलं गेलं. अपघातानंतर 7 ते 8 दिवसांनी एक मोठी शंका सुरू झाली होती. अधिकृत अहवालानुसार विमानात 6 जण बसल्याची नोंद एअरपोर्ट रजिस्टर मध्ये होती, पण जेव्हा बचाव पथक तिथं पोहोचलं तेव्हा 5च मृतदेह सापडले. मग तो 6वा प्रवासी कुठे गेला? त्याने हवेत उडी मारली का, की त्याला जाणीवपूर्वक लपवण्यात आलं? या अपघातात राज्याचे मोठे नेते अजितदादा गेल्याची बातमी पसरली होती. महाराष्ट्र हादरला होता. त्यांची ओळख हातात जळवलेल्या अर्धवेत घड्याळून पटवण्यात आली आणि इथेच अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि या पायलटचं बिंग फुटलं. ते म्हणताय की विमानाचं पोलाद जळालं, टिटॅनियमचे भाग वितळून गेले, मनगटी घड्याळ आणि त्यातला बेल्ट कसा काय सुरक्षित राहिला? हे घड्याळ म्हणजे पुराव्याशी निश्चित केलेली छेडछाड होती का, की कुणीतरी ओळख पटवण्यासाठी तिथे जाणीवपूर्वक फेकलं गेलं? याची शंका तिथे निर्माण होत होती. पण तेवढ्यात महाराष्ट्र देशातल्या नागरी उड्डाण मंत्रालयाचा अधिकृत रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये 5 विसंगती सापडल्या, ज्याने तपास यंत्रणाला चक्रावून सोडलं. आता हा पायलट नेमका कुठे आहे? हा पायलट कोणाच्या आदेशानुसार तिथे लपून बसलाय? पायलटला आदेश देणारा मास्टर माइंड कोण? हे सगळं समोर येत होतं. पण काही दिवसांपूर्वी DGCA याचा अधिकृत अहवाल आला होता. त्या अहवालानेच खरी संशयाची सुई फिरली होती. आज पायलटची बातमी समोर आली, पण त्याला जो बेस दिला होता तो या रिपोर्टमध्ये पहिलं सांगितलं की उड्डाण जे होतं ते बदललं होतं. उड्डाण जिथे स्फोट झाला ती जागा बदलली होती आणि त्याच वेळेस शेवटचा जो शब्द होता जो पायलटने उच्चारला होता तो देखील बदलला होता. या जी रिपोर्टने सगळंच बदललं होतं. पण तेवढ्यात या कंपनीचा जो मालक आहे कंपनीचा, त्याचा देखील एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रोहित पवारांनी या संदर्भात एक प्रेझेंटेशन सादर केलं. त्यांनी काही तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. ते म्हटले की विमान उजवीकडे वळण्याऐवजी अनेक डावीकडे काय कळलं, तिथे कोणते अडथळे नव्हते, विमानामध्ये इतकं इंधन का भरलं नव्हतं, अशा प्रकारचे त्यांनी जे उदाहरणं दिले होते, जे गोष्टी सांगितल्या होत्या ते समोर येणार होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पायलट कसं काय जिवंत आहे? जर पायलट जिवंत आहे तर त्याला कोणी आदेश दिला? तो कुठे जाऊन लपला आहे? पायलटच्या मागचा कोण मास्टर माइंड होता? या संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर आली आणि ती समोर आणली अमोल मिटकरी. अमोल मिटकरी हे थेट प्रसार माध्यमांसमोर आले. ज्या पायलटने हे विमान पाडलं तो पायलट चक्क कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये जिवंत आहे. मिटकरींच्या मते तो पायलट अपघाताच्या काही सेकंद आधीच विमानातून उडी त्याने घेतली होती असं ते बोलले. घटनास्थळापासून काही अंतरावर असणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांनी देखील एक विचित्र हालचाल झाल्याची गोष्ट तिथून पाहिली होती आणि त्यातच अमोल मिटकरी म्हणाले की आम्ही त्याला आहे तिथून शोधून काढू, आम्ही इंटरपोलची मदत घेऊ, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे जर विमानातून कोणीतरी बाहेर पडताना दिसलं तर मग तो हाच पायलट होता का, हे आता सिद्ध होत चाललंय. हे विमान तांत्रिक बिघाडामुळे पडलं नव्हतं तर तो एक नियोजित घातपात होता का, असा संशय आता दाट झालाय. विमानात जो 5वा मृतदेह सापडला तो कदाचित पायलटचा नसून तो दुसऱ्या व्यक्तीचाच असावा, ज्याची ओळख पटवणं त्यावेळेस कठीण झालं होतं, अशी शंका आता उपस्थित होते. मग त्या रात्री नेमकं काय घडलं? अचानक दादांनी रस्ते मार्ग जाण्याऐवजी विमानात का गेले? याविषयी अनेक थिअरीज त्या ठिकाणी सोशल मीडिया व्हायरल होत आहे. पण त्यातच पायलट जिवंत असल्याची बातमी समोर येताच सगळीकडे एक प्रकारचा जो आहे तो एक चर्चेचा काऊर उडाला आहे. आता हा जो दावा आहे हा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. त्यामुळे या दाव्यात किती तथ्य आहे ती येणारा वेळच त्या ठिकाणी ठरवेल. पण तपास यंत्रणा अतिशय वेगानं तपास करत आहे. CID याच्यामध्ये तपास करत आहे. तर नक्कीच याच्यामधलं जे आहे ती महत्त्वाची गोष्ट बाहेर येऊ शकते. आणि तुमचं मत आता याच्यावर नेमकं काय आहे? हा खरंच अपघात होता की घातपात होता, की तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.